मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली हे दोघेही आता बाहेर चाललेले असतात। ते प्रियाची आता खूपच धांदल उडते, कारण आज अश्विनचा बर्थडे असल्यामुळे सर्व स्वयंपाक हा घरीच करायचा असतो। सायलीने बरोबर आता प्रियाचा डाव प्रियावरच उलटवलेला असतो, त्यामुळे प्रिया जरा गांगरून गेलेली असते आणि ते पाहून कल्पना तिला विचारते, अगं तन्वी, तू सगळा स्वयंपाक बनवशील ना घरी? म्हणजेच तुला एवढं घरी बनवायला जमेल ना सगळं? असं पुन्हा पुन्हा कल्पना विचारते। त्यावेळी आता अर्जुन सायली मात्र प्रियाकडे पाहून हसतात। प्रिया काहीच बोलत नाही। ते पाहून पूर्णाजी म्हणतात, का नाही जमणार? कारण कुठलीही बायको आपल्या नवऱ्यासाठी आनंदाने हे करतेच, आता ही सुद्धा करेल। करशील ना ग? प्रतापसुद्धा म्हणतो, हो करायला तर हवंच। मग सगळ्यांनीच आता होकार दिल्यानंतर प्रियाचाही नाईलाज होतो। ती सुद्धा नाईलाजाने हसते आणि म्हणते, हो करेन ना, आणि मी अश्विनसाठी ना काहीही करू शकते। तेव्हा अर्जुन सायली हसत फक्त आपली मान डोलावत असतात, कारण त्यांना माहीत असतं प्रिया काय करू शकते आणि काय नाही। त्यावेळी हसतच प्रिया मोठेपणा दाखवत म्हणते, आणि स्वयंपाक काय, खूप छोटी गोष्ट आहे, असं म्हणून ती आता हसते। विचारते, काय मेन्यू आहे? तेव्हा सर्वजण आश्चर्याने तिच्याकडे पाहतात की मगाशी डायनिंग टेबलवर सांगितलं होतं काय मेन्यू आहे, आता इथपासूनच सुरुवात। तेव्हा कल्पनाला वाटतं जाऊ दे, तन्वीला जास्त त्रास द्यायला नको, म्हणून ती म्हणते, अगं तुला आवडेल ते बनव तू। मग प्रिया म्हणते, हो चालेल। तेव्हा प्रताप म्हणतो, नाही नाही, माझ्या लक्षात आहे ना मगाशी कोणता मेनू ठरला होता ते, जिरा राईस, बुंदी रायता, त्याचबरोबर पनीर कढाई, रोटी, आणि स्वीटमध्ये काय होतं बरं? तेव्हा सायली म्हणते, बाबा खीर होती, खीर। या सगळ्या मेनूंची लिस्ट ऐकूनच प्रियाला धक्का बसतो आणि ती सगळ्यांकडे पाहतच राहते। तर सायली अर्जुन अजूनच तिच्यावर हसतात। पुढे आता सायली म्हणते, आणि बाबा ऐका ना, अश्विन भाऊजींना कोथिंबीर वड्या खूप आवडतात। तेव्हा प्रताप म्हणतो, अरे हो, माझ्या तर लक्षातच नाही। अर्जुन म्हणतो, हो कोथिंबीर वडीसुद्धा बनवायची हा तन्वी। मग प्रिया दातोट खाऊन आता अर्जुन सायलीकडे पाहू लागते। हा पूर्णाजी खूपच प्रेमाने म्हणतात, ऐक ना तन्वी बाळा, त्याही करा आता। प्रिया काही बोलत नाही, कारण तिच्या अंगातला पूर्ण त्राणच आता निघून गेलेला असतो। एवढा सगळा स्वयंपाक बनवायचा म्हटल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो। पूर्णाजी पुन्हा विचारतात, करशील ना बाळा? तेव्हा ती नाईलाजाने हो म्हणते। त्यानंतर प्रताप म्हणतो, तन्वी बाळा आता कामाला लाग, आणि उशीर होतोय म्हणून हॉटेलमधून काही मागवू नकोस हां। तर आता प्रियाची ही खोड प्रतापला माहीत असते आणि म्हणूनच त्याने चांगला टोमणा मारलेला असतो। तर अर्जुन आणि सायली हे दोघेही अगदी प्रतापच्या या बोलण्यावर खुळकन हसतात। मग प्रियाला अजूनच राग येतो। प्रताप म्हणतो, ऐक, अश्विनला घरचं जेवण आवडतं म्हणून हा सगळा घाट घालायचं चाललंय, हे अजिबात तू विसरू नकोस। तर प्रियाला आता हसावं की रडावं हेच कळत नाही। मग ती विमलकडे सारखी पाहतच राहते आणि विमलताई विमलताई करत लगेच तिच्याकडे धावते आणि म्हणते की मी काय म्हणत होते। तर आता विमल अजिबातच प्रियाला एक शब्द देखील तोंडातून पुढे काढू देत नाही। ती पूर्ण आजी आणि कल्पनाला म्हणते, वहिनी मी काय म्हणत होते, माझं इथलं तर काम उरकलंय, आता मला जरा पोस्टाने पार्सल पाठवायचे, मी पोस्टामध्ये जाऊन येते हां। तेव्हा विमलच्या या बोलण्यावर अर्जुन सायली हसत असतात। प्रिया म्हणते, पार्सल पाठवण्यासाठी पोस्टात कशाला जायला हवं, त्या कुरिअरवाल्यांना इकडे घरी बोलवून घेते। तेव्हा विमल म्हणते, नाही, कसं आहे, पोस्टामध्ये माझी ओळख आहे ना, त्यामुळे तिकडं गेलेलं नेहमी बरं, गावी पार्सल पाठवायचं आहे ना, त्यामुळे जरा त्यांना व्यवस्थित सांगावं लागतं, असं म्हणून विमलसुद्धा आता तिला चांगलाच ठेंगा देते। इकडे अर्जुन सायली मात्र प्रियाची गंमत घेत असतात, हसत असतात। इकडे विमल म्हणते, आता मी आलेच हां, असं म्हणून ती जायला निघते। अर्जुन म्हणतो, जा जा विमल, तू जा जा, लवकर जा हां। त्यानंतर अर्जुन म्हणतो, चल बायको, आता आपण दोघेही ना मॉलमध्ये जाऊयात, तू स्पा करून घे, तुला छान रिलॅक्स वाटेल। सायली फक्त होला हो करत असते। तर प्रिया रागातच दोघांकडे पाहते। त्यावेळी सायली हसत म्हणते, तुम्ही सुद्धा छान मसाज करून घ्या हां, म्हणजे तुम्हालाही छान वाटेल, आणि मस्त फिरून सुद्धा येऊ आपण। अर्जुन म्हणतो, हो चालेल चालेल। तेव्हा प्रतापला सायली म्हणते, ऐका ना बाबा, आम्ही ना जेवणापर्यंत येऊ हां परत। तेव्हा प्रताप म्हणतो, हो निवांत या, सावकाश या, आता तन्वी स्वयंपाक बनवणार आहे म्हटल्यानंतर काही टेन्शन घेऊ नका, निवांत या एकदम।
तेव्हा अर्जुन ग्रेट असं म्हणून लगेच सायलीला घेऊन घराबाहेर जायला निघतो। त्यावेळी सायली जाता जाता प्रियाला म्हणते, बाय प्रिया, सी यू सून। मग प्रिया अजूनच रागात सायली अर्जुनकडे पाहू लागते। हे दोघेही तिच्यावर हसतच घराबाहेर पडतात। तर आता किचनकडे वळताना प्रियाची पावलं आपोआपच जड पडलेली असतात। त्या किचनमध्ये जावं की नाही असंही तिला होत असतं। कशीबशी ती तेथे जाते आणि थोडीफार कामाला लागते। कल्पनाला टेन्शन आलेलं असतं, कारण तिला माहीत असतं की प्रियाला काही स्वयंपाक येत नाही म्हणून, आणि त्यातल्या त्यात एवढ्या माणसांचा करायचा म्हटल्यानंतर तिची धांदलच उडणार। या विचाराने ती आता सारखी मागे मागे पाहते। तर प्रताप म्हणतो की काय चाललंय? तेव्हा ती म्हणते, काही नाही हो पूर्णा आई, पण तन्वीला एवढ्या सगळ्यांचा स्वयंपाक करणं जमेल का? तिला सवय नाही आहे ना, म्हणून मी विचारते। तेव्हा पूर्णाजी काहीच बोलत नाही। मात्र प्रताप म्हणतो, ऐक, आता जाऊ नको लगेच तिला मदत करायला, इथे बस जरा, आणि पदर खोचून कामाला लागलीस ना तर मग बघच, कारण लेकी सुनांवर जबाबदारी टाकल्याशिवाय त्यांना कळणार नाही घरच्या सुनेची काय जबाबदारी असते ते। तन्वी हळूहळू शिकेल, करेल, त्यामुळे तू ना जरा शांतच राहा, असं म्हणून प्रताप तिला तेथेच थांबायला सांगतो। प्रिया हे सगळं ऐकते आणि म्हणते, आई तुम्ही नका हा टेन्शन घेऊ, मी करते, हा सगळं करते असं म्हणून ती कामाला लागते। तेव्हा पूर्णाजी म्हणतात, तिचं काही अडलं ना तरच तू जा कल्पना, नाहीतर तोपर्यंत निवांत अशी कॉफी पीत सुद्धा बस। इकडे सायली आणि अर्जुन अजूनही घराबाहेरच उभे असतात। अर्जुन म्हणतो, काय कमालच केली हा आज तू, म्हणजे मी फक्त म्हटलं की सायली 2.0 हजर हो, तर काय लगेचच सुरू झालं तुम्ही, तन्वीचा काय कमाल बँड वाजवला तुम्ही, असं म्हणून अर्जुन सायलीचं कौतुक करतो आणि खुश होतो। मग सायली म्हणते, मी तुम्हाला म्हटले होते ना, मी एकदा चॅलेंज घेतलं म्हणजे घेतलं, कारण शेवटी मी बायको कोणाची आहे, अहो काट्याने काटा कसा काढायचा हे मी तुमच्याकडनं तर शिकले। तेव्हा अर्जुन हसतो आणि म्हणतो, काटा नाही, डायरेक्ट तलवारच चालवली आहे तू तन्वीवर, आता बसू देत त्या तन्वीला सगळ्यांसाठी स्वयंपाक करत, असं म्हणून तो आता हसतो आणि आपण निघूयात आता असं तिला म्हणतो। त्यावेळी सायली विचारते, काय हो तुम्हाला खरंच असं वाटतंय का ती प्रिया सगळ्यांसाठी स्वयंपाक करणार आहे? तेव्हा अर्जुन हसतो आणि म्हणतो, ती काय बनवणार आहे स्वयंपाक? पुढे आता सायली अर्जुनला सांगू लागते, अहो रवा आणि उपमे बनवण्याची जी इन्स्टंट पाकिटे मिळतात ना, तिला त्यामध्ये पाणी किती ॲड करावं गरम हे सुद्धा कळणार नाही, आणि ती एवढा स्वयंपाक बनवेल का? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही ते तर आहेच, बनवणारच नाही ती। मग पुढे अर्जुन म्हणतो, मला असं वाटतंय ती सगळं जेवण ना बाहेरून मागवणार। तेव्हा सायली म्हणते, हा सगळा घाट तिने का घातलाय? तर तिला दुसऱ्यांना दाखवायचे, घरातल्यांना दाखवायचे की मला माझ्या नवऱ्याची म्हणजे अश्विन भाऊजींची खूप काळजी आहे म्हणून। आणि अशातच जर तिने गुपचूप जरी हॉटेलमधनं जेवण मागवलं ना तरीही पूर्णाजी लगेचच ती चव सुद्धा ओळखतील। तेव्हा त्या दोघांचं असंच बोलणं सुरू असतं। तेवढ्यातच प्रताप तेथे येतो आणि म्हणतो, अरे मला वाटलंच होतं तुम्ही दोघे इथे उभे असणार, तुम्हाला ना शाबासकी द्यायला आलोय मी। तेव्हा अर्जुन आश्चर्याने विचारतो, शाबासकी? मग प्रताप म्हणतो, हो शाबासकी, अरे तुझी बायको काय कमाल अभिनय करते। तेव्हा अर्जुन सायलीला खुणावतो, तर सायली नजर आपली खाली करते आणि हसत असते, कारण तिला समजलेलं असतं की प्रतापने बाबांनी बरोबरच ओळखलं की मी ॲक्टिंग करत होते। मग त्यानंतर प्रताप म्हणतो, एनिवे आज जे झालं ना ते अगदी चांगलंच झालं, कारण काही लोकांना ना त्यांच्या जबाबदारीची जाणीवसुद्धा करून द्यावी लागते आणि तेव्हाच त्यांना ती कळते। नाही घरामध्ये लेकीसुनांचे लाड हे व्हायलाच हवेत, पण प्रत्येकाने घरातल्या कामाची आपापली जबाबदारी ही उचलायलाच हवी। आणि आडवळणे का होईना माझ्या धाकट्या सुनेला याची कोणीतरी जाणीव करून दिली, हे अगदी उत्तमच झालं, बाकी एन्जॉय करा हा। तेव्हा थँक्यू डॅड असं अर्जुन म्हणतो, तर प्रताप आतमध्ये जातो। मग सायली आता हसते आणि म्हणते, अहो धाकट्या सुनेच्या विरोधात मोठ्या सुनेची बाजू घ्यायची नाही म्हणून बाबा माझ्या बाजूने काही बोलले नाहीत, पण तरीही त्यांनी माझं किती कौतुक केलं। तेव्हा अर्जुन म्हणतो, यस आज आपण हे सुद्धा सेलिब्रेट करूयात, म्हणजेच एक्स्ट्रा स्टॉपिंग आणि एक्स्ट्रा स्पा, चला आता निघूयात असं अर्जुन सायलीला म्हणतो। सायली त्याचा हात पकडते आणि विचारते, काय हो तुम्हाला खरंच असं वाटलं का आपण बाहेर जातोय?
तेव्हा अर्जुन म्हणतो, वाटायचं काय त्यात, आपलं ठरलंय ना, आपण निघतोय ना बाहेर जायला. तेव्हा सायली म्हणते, अहो आजचा दिवस आनंदात साजरा करण्याचं ठरलंय ना, आणि त्यासाठी तर उत्तम स्वयंपाक हा व्हायलाच हवा. तो कोण करणार प्रिया, असं म्हणून सायली हसते. तेव्हा अर्जुन म्हणतो, अगं मम्मा आणि विमल आहेत ना, त्या करतील की मदत तिला, आपण जाऊयात, चल जाऊ दे तिकडे. तर तो आता सायलीला फोर्स करत म्हणतो, अहो आईंवर आजच्या दिवशी मला सगळी जबाबदारी टाकायची नाही आहे, आणि प्रिया ही जबाबदारी पेलू शकणार नाही हे सुद्धा मला माहिती आहे, आणि हे सगळं मी फक्त प्रियाला धडा शिकवण्यासाठी करते. शेवटी आतली परिस्थिती आपल्यालाच सावरावी लागणार आहे. चला आता आतमध्ये, असं सायली म्हणते. मग अर्जुन आता नाराज होतो आणि विचारतो, म्हणजे आजचं आउटिंग कॅन्सल, याला काय अर्थ आहे, किती एक्साइट होतो यासाठी, असं अर्जुन म्हणतो आणि नाराज होतो. सायली हसते आणि म्हणते, आपण तसंही आता घराच्या बाहेर आहोत, म्हणजे आउटिंगच झालं ना हे सुद्धा. छान थंड वारा आहे आणि आपल्या आजूबाजूला खूप छान झाडं आहेत, आणि थंड वारा सुटल्यामुळे अजून छान वाटतंय. आपल्या बागेमध्ये एक छान झोपाळासुद्धा आहे, जाऊन बसू आता आपण झोपाळ्यावर, असं सायली त्याला म्हणते. तर आता अर्जुनचा चेहराच पडतो, पण आता सायली म्हटल्यामुळे तो सुद्धा तिच्या पाठोपाठ जातो. प्रिया आता छोटासा खलबत्ता घेते आणि त्यामध्ये काहीतरी कुटत असते आणि सारखी सगळ्यांकडे समोर पाहत असते. इकडे प्रताप आणि पूर्णाजींना कळतच नाही हिचं नक्की काय चाललंय, तर कल्पना डोक्याला हात लावतच त्या दोघांकडे पाहते, कारण प्रियाचं नक्की काय कुठनं सुरू आहे त्यांना कळालेलंच नसतं. तेव्हा पूर्णाजी प्रतापला म्हणतात की थांब, करू दे तिला काय करायचं ते. त्यानंतर प्रिया त्या सगळ्यांकडे पाहते आणि मनातच विचार करते, आता फुलके केले असते चांगले, बाबांनी रोट्यांचं नावच का काढलं काय माहीत. आता रोट्यांसाठी पीठ तर मळावं लागेल ना मला, आता कोणतं पीठ आहे कळतच नाही, पिठाचे प्रकार असतात हे सुद्धा कळत नाही आहे. मग असं म्हणून ती विचारते, आई पीठ कुठे आहे. तेव्हा कशाला ग तुला पीठ हवंय, असं कल्पना विचारते. तेव्हा प्रिया म्हणते, आई अहो त्या रोट्या बनवायच्या आहेत ना, त्यामुळे पीठ नको का. मग आता हो तुला कणिक हवंय का, बघ ह्या खालच्या कप्प्यामध्ये जो स्टीलचा डबा आहे ना मोठा, त्यामध्ये कणिक आहे, असं कल्पना सांगते. प्रिया हातातलं काम सोडून लगेचच त्या पिठाचा डबा घेते आणि तेथे किचनवर ठेवते. तेथे ठेवल्यानंतर ती आता पिठाची चाळण घेते आणि त्यामध्ये बाऊलने पीठ टाकते. खाली तिने परातसुद्धा घेतलेली नसते. ते पाहून आता कल्पना, प्रताप आणि पूर्णाजी हे तिघेही आश्चर्याने एकमेकांकडे पाहतात की नक्की काय चाललंय या प्रियाचं. तर कल्पनाची धडपड सुरू असते की आता जावं मी तिकडे आणि प्रियाला मदत करावी, परंतु पूर्णाजी आणि प्रताप तिला अजिबात जागेवरचा हलूच देत नाही. ते म्हणतात, करेल ती तिचं, शिकेल हळूहळू, तू थांब इथेच. प्रियाचा आता त्या पिठाच्या डब्यालाच धक्का लागतो आणि तो डबाच पूर्णपणे सांडतो आणि त्यातलं पीठसुद्धा. ते पाहून तर कल्पना आता डोक्यालाच हात लावते. आता ती प्रिया ते पीठ पुन्हा डब्यात भरू लागते. तेव्हा कल्पना म्हणते, तन्वी अगं ते पीठ पुन्हा त्या डब्यात नको भरूस. तेव्हा ती म्हणते, नाही नाही डब्यात नाही भरत, असं एकत्र करून ठेवते फक्त. तेव्हा कल्पना म्हणते, हो चालेल. तेव्हा हसत हसतच एका परातीमध्ये ती सांडलेलं पीठ ते भरत असते. मग कल्पना म्हणते, अहो काय करते ती, जाऊ द्या की मला, तुम्ही असं का करताय. प्रताप म्हणतो, नाही हा अजिबात जायचं नाही, करेल ती तिचं आपलं. बाऊलमध्ये थोडंसं पीठ घेत आता ती लगेचच जास्तीचं पाणी टाकते आणि कणिक मळू लागते. पण आता प्रताप आणि कल्पना हे दोघेही हसतच तिच्याकडे पाहतात, कारण तिने खूप सारं पाणी त्यामध्ये टाकलेलं असतं आणि तिला कणिकच व्यवस्थित मळता येत नाही. इकडे महिपत हा एकदमच टेन्शनमध्ये असतो, कारण साक्षीला आता फाशी होणार हे सततच त्याच्या आता मनात असतं आणि ते प्रसंग त्याला आठवतात. साक्षीचा चेहरा सारखा सारखा त्याच्या डोळ्यासमोर येत असतो. त्याला काही सुचत नसतं. तेथे एक माणूस आलेला असतो, तर महिपतचा जो पंटर असतो त्या माणसाची फाईल चेक करत असतो. तेव्हा फाईल चेक करताना आता तो महिपतला म्हणतो, साहेब एकदा जर तुम्ही ही फाईल डोळ्याखालून घातली तर काय हरकत आहे. तेव्हा हे काम माझं आहे का, तुला काय मी उगीचच पोहोचतोय का, नाही ना, मग तू चेक कर आणि त्याची त्याला फाईल देऊन टाक,
असा आता महिपत त्याला ओरडतो। तो पंटर म्हणतो, प्लीज तुम्ही एकदा फक्त डोळे खालून तर घाला। मग महिपत त्याच्या हातातून ती रागातच फाईल ओढून घेतो आणि ती फाईल चेक करत असतो। तर चेक करत असताना त्यामध्ये आता मधुभाऊंकडून लिहून घेतलेली ती चिठ्ठी त्याला तेथे सापडते। मग आता ती चिठ्ठी सापडल्यानंतर महिपत खूपच खुश होतो। क्षणातच त्याचा चेहरा मोहरा लगेच बदलतो आणि तो त्याचं आवडतं गाणं आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे हे म्हणू लागतो, चिठ्ठी घेऊन नाचू लागतो। तर तो माणूस विचारतो, साहेब पण मी माझा सगळा हिशोब क्लिअर केलाय आणि आता कसला कागद सापडलाय नक्की तुम्हाला? मग महिपत म्हणतो, अरे बाबा तुझ्या हिशोबाचा कागद नाही तर माझ्या नशिबाची लॉटरी मला आता सापडली आहे। अरे तुझ्यामुळेच ती चिठ्ठी सापडली ना, अगदी तुझ्यामुळेच, असं म्हणून महिपत त्याचं कौतुक करतो आणि म्हणतो मधुकर पाटलाच्या आत्महत्येची चिठ्ठी आणि त्याची सही असलेली। तर महिपतला आता खूप आनंद झालेला। तिकडे कल्पना आता विचारते, पुढे काय करतेस तू? मग प्रिया म्हणते, आता कणिक मळून तर झाले रोट्यांसाठी, आता पनीर कढाई बनवायची आहे, त्यासाठी कोणकोणत्या भाज्या लागतात? तेव्हा प्रताप डोळे वटारूनच तिच्याकडे पाहतो अगदी आश्चर्याने, कारण तिला माहीतच नसतं की नक्की कोणत्या भाज्या त्यासाठी लागतात। कल्पना आणि पूर्णा आजी मात्र हसू लागतात। त्या दोघींना काय करावं सुचत नसतं, कारण प्रिया अशा पद्धतीने स्वयंपाक बनवत असते ना, तर तिचीच ती स्वयंपाक बनवत असताना अगदी धांदल उडालेली असते। त्यावेळी ती विचारते, सांगा ना आई नक्की कोणत्या भाज्या लागतात ते? तेव्हा कल्पना म्हणते, अगं शिमला मिरची लागते, टोमॅटो लागतात आणि कांदेसुद्धा लागतील, मटर। त्यावेळी ती म्हणते, काही नाही, मला पनीर टिक्का बनवायची सवय आहे ना, पनीर टिक्का मला छान जमतो, पण पनीर कढाई नाही जमत एवढी, पण आता तुम्ही सांगताय ना तर मी बनवते, असं म्हणून ती आता फक्त कांदा हातात घेते आणि म्हणते, ही विमलसुद्धा ना कुठे काय ठेवते कळतच नाही, असं म्हणून ती आता इकडे तिकडे त्या भाज्या शोधू लागते आणि विचारते, आई आपल्याकडे दुसरं काहीच नाही आहे का, शिमला मिरची वगैरे, टोमॅटो? मग आता कल्पना पुन्हा डोक्याला हात लावते आणि म्हणते, अगं या सगळ्या भाज्या ना फ्रीजमध्ये असतात। तेव्हा प्रिया हसते आणि म्हणते, हो 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 बरोबर, आपल्याकडे फ्रीज आहे नाही का, आणि फ्रीजमध्येच असणार भाज्या, असं म्हणून ती फ्रीजमधून आता टोमॅटो शिमला मिरची काढते आणि लगेचच ते कट करू लागते। ते पाहून कल्पना म्हणते, अगं थांब थांब, जेव्हा भाज्या आपण फ्रीजमधून काढतो ना तेव्हा ते व्यवस्थित धुवून घ्यायच्या असतात, तुला माहीत नाही का, एवढा आळशीपणा नको ग। मग प्रिया बाजू सावरते आणि विचारते, म्हणजे विमलताई भाज्या धुवून नाही ठेवत का फ्रीजमध्ये? पूर्णाजी मात्र हसू लागतात। तर प्रतापसुद्धा आश्चर्याने प्रियाकडे पाहतो, तर कल्पना मात्र डोक्यालाच हात लावते। तर प्रियाची आता भाजी धुण्याची ती पद्धत पाहून सुद्धा कल्पना अगदी शॉकच होते, कारण एका सेकंदातच ती पटकन भाज्या धुवून आणते आणि पटापट चिरू लागते। त्यानंतर प्रताप आता हसतो। कल्पना म्हणते, हो हा स्वयंपाक चाललाय की सर्कस मलाच कळत नाहीये, हा खरंच बड्डे होणार आहे का आज? अहो मला नाही ते बघवत, आता जाऊ का मी? तेव्हा प्रताप म्हणतो, नाही जायचं तू। तरीही कल्पना आता पदर खोचते आणि किचनमध्ये जाते, तर पूर्ण किचनभर अगदी पसारा असतो, कुठे काय तर कुठे काय तिने ठेवलेलं असतं, सगळीकडे कांद्याची सालं वगैरे पडलेली असतात। मग आता कल्पना डोक्यालाच हात लावते आणि म्हणते, तन्वी अगं असं नाही करायचं बाळा। ती म्हणते, आई मला सगळं माहीत आहे आणि मला एवढंही माहिती आहे की मी हळूहळू हे सगळं करते, पण वेळेत करेल ना मी सगळं, तुम्ही जा बरं जाऊन बसा। मग प्रिया आता कात्री घेते आणि त्यानेच शिमला मिरची आता कापत असते। पूर्ण किचनभर पसारा पाहून कल्पना म्हणते, अगं स्वयंपाक करण्या अगोदर ना किचन आपल्याला अगोदर स्वच्छ आणि क्लीन करावं लागेल। प्रिया विचारते, आता नाही आहे का किचन स्वच्छ? तर कल्पना मोकळा श्वास घेते आणि म्हणते, जरा थांब मी सगळं आवरून घेते अगोदर। मग प्रिया आता हातातलं काम तसंच ठेवते आणि म्हणते, आई तोपर्यंत तू आवर हा, आणि मी ना आता जरा बसते आणि वेगळ्या पद्धतीची खीर कशी बनवायची याचे व्हिडिओज पाहते आणि लगेचच खीरसुद्धा करायला घेते। हे पहा ना आई, ते पीठ सांडलंय। मग कल्पना हसते आणि म्हणते, काही हरकत नाही, तू जा इथून आता। तर कल्पना आता लगेचच लादी वगैरे थोडीशी पुसून घेते, स्वच्छ करते, कारण प्रियाने सगळीकडे पीठ सांडवून ठेवलेलं असतं आणि किचनसुद्धा स्वच्छ करते। तोपर्यंत प्रिया नुसती आपली मोबाईलमध्येच पाहत असते। कल्पना विचारते, झालं की नाही ग तन्वी तुझा अजून व्हिडिओ पाहून? तेव्हा प्रिया म्हणते, नाही का आई, अजून चांगला व्हिडिओ सापडत नाही। बघ व्हिडिओ सापडला ना चांगला, मी तो पाहते आणि लगेचच तुझ्या मदतीला येते।
मग कल्पना म्हणते ठीक आहे, तोपर्यंत मी आवरून घेते, मग तू मला मदत करायला ये हां. तेव्हा प्रिया नुसती हो हो करते. तर कल्पना थोडी वैतागलेली असते आणि ती जरा रागातच प्रियाकडे पाहते. तेवढ्यातच आता पूर्णाजी विचारतात, तन्वी अगं आजच्या दिवसात स्वयंपाक होणार आहे की नाही? अगं आता एवढ्यात अश्विन येईल ना जेवायला म्हणून म्हटलं. तेव्हा प्रिया म्हणते होईल ना, होईल, नक्कीच होईल स्वयंपाक. प्रिया म्हणते अहो आता आई आली आहे ना, ती करेल ना स्वयंपाक. नाही म्हणजे मी आहे ना मदतीला, आम्ही दोघी मिळून करतो. तर प्रताप नुसता आपली मान डोलावतो. पूर्णाजींना आता हे सगळा प्रकार पाहवत नाही. त्या म्हणतात प्रताप मी आज जाते बाबा, मला आता काही नको इथे. मग प्रताप म्हणतो थांब मी सोडतो पूर्णाई तुला. असं म्हणून प्रताप पूर्णाजींना रूममध्ये घेऊन जातो. त्यानंतर कल्पना प्रियाला म्हणते अगं नुसते असे व्हिडिओ पाहून स्वयंपाक नाही करता येत, इथे किचनजवळ उभं राहावं लागतं त्यासाठी. मग प्रियाला राग येतो. ती म्हणते आई अहो मला पण स्वयंपाक आला असता, पण कसं आहे ना आश्रमामध्ये असताना ती कुसुमताई आणि सायले नुसत्या आपल्या पुढे पुढे करायच्या, मला कधीच कशाला हात लावू दिला नाही. आणि इकडे आल्यानंतर सुमन काकू मला कशालाच हात लावू देत नव्हती, मला काही शिकवलंच नाही, त्यामुळे जरा प्रॉब्लेम होतोय, पण मी येते हां मदतीला. असं म्हणून ती पुन्हा मोबाईलमध्ये डोकावू लागते. तर कल्पना बिचारी आपली काम करू लागते. प्रियाने जो गोंधळ घातलेला असतो तो निस्तारू लागते. इकडे सायली अर्जुनला म्हणते हो या ना, या या इकडे या, झोपाळा डेट करूया या. मग अर्जुन तिच्याजवळ बसतो. सायली म्हणते की छान वाटतंय ना इथे बसल्यानंतर. अर्जुन म्हणतो तुझ्याबरोबर बाहेर जाता यावं म्हणून मी किती एक्साईट होतो, आणि तू हे काय केलंस? सायली म्हणते हो प्रिया आतमध्ये गोंधळ घालेपर्यंत थोडा वेळ निवांत बसूया तिथे, बाहेर तरी काय जास्त वेळ जातो जायला. मग अर्जुन म्हणतो हो ते तर आहेच, परंतु तुझ्यासोबत वेळ घालवायला मिळतोय ना तेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तू सोबत असली ना तर हा सुद्धा मला पिकनिक स्पॉट वाटतोय. तेव्हा सायली म्हणते आपल्याला कोणाची सोबत मिळते यावरच आपला आनंद अवलंबून असतो ना, रोजच्या जगण्यातही आणि आयुष्यातही. तेव्हा अर्जुन म्हणतो आय ॲग्री, आणि त्यामुळेच मला अश्विनबद्दल ना खूप म्हणजे खूप वाईट वाटतंय, कारण त्याला खूप चुकीची लाईफ पार्टनर मिळाली आहे यार. त्याच्या बाबतीत काय होईल ना पुढे मलाच कळत नाहीये, कारण त्याच्याशी काही बोललं ना तो ऐकूनच घेत नाही. सायली म्हणते ऐकतील, आपल्या केसचा निकाल ना खूप जवळ आलेला आहे. जेव्हा प्रिया आणि साक्षी या दोघीही या सगळ्या केसच्या प्रकरणामध्ये दोषी आहेत हे जेव्हा समजेल ना, तेव्हा त्यांनाही सत्य परिस्थिती काय आहे हे कळेल, आणि ते स्वतःहून आपोआपच प्रियापासून दूर होतील. तेव्हा अर्जुन म्हणतो आय होप मग मला माझा तो इनोसंट अश्विन पुन्हा मिळेल. तेव्हा सायली विचारते की केस संपायला अजून किती वेळ आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो फार वेळ नाही, पण दामिनी आता काय करते ना त्यावर डिपेंड आहे, कारण परवा तिचा जो कोर्टामध्ये फ्लॉप शो झाला ना त्यामुळे ती आता चवताळून उठली असेल, कारण अर्जुन सुभेदारसोबत कोणतीही डील होऊ शकत नाही हे तिला चांगलंच माहिती आहे. सो चिडून अजून ती खालच्या लेवलला जाईन आणि पर्सनली आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करेल. सायलीला टेन्शन येतं. मग अर्जुन म्हणतो अजिबात चिडायचं नाही, रागवायचं नाही, तिला हेच हवंय, जुनं उकरून काढायचं ना आपल्याला भडकवायचं. सायली म्हणते तुम्ही अगोदर साक्षीला अडकवा, म्हणजे दामिनीला काही कामच उरणार नाही, आणि इथे प्रियाला तिच्या जाळ्यात कसं अडकवायचं ते मी बघेन. अर्जुन म्हणतो तुमचं आत्ताचं व्हर्जन 2.0 नाही आहे, मग एवढ्या रेस्टलेस कशा झालात? तेव्हा सायली म्हणते मी तिचा डाव उलटवला तर खरं तिच्यावर, पण त्यामुळे अश्विन भाऊजींचा वाढदिवस नको बिघडायला. तिने काय घोळ घालून ठेवला असेल काय माहीत, त्यात जेवणाची वेळ होत आली आहे, मला आतमध्ये जाऊन बघायला हवं काय चाललंय. असं म्हणून सायली जायला निघते. अर्जुन म्हणतो थांब थांब, त्या तन्वीची ना जरा पंचायत होऊ दे आणि आतमध्ये कळू दे सगळ्यांना की ती तन्वी ना अगदी तुझ्या जीवावर उड्या मारते, तिला मदत करायला जायची गरज नाही. सायली म्हणते मी तिला नाही मदत करणार, जिंचा वाढदिवस खास व्हायला हवा ना, त्यांना छान जेवण मिळायला हवं ना, म्हणून जातीये. तेव्हा सगळं कसं मॅनेज करायचं ना हे तुला बरोबर जमतं, आणि या सगळ्याचं क्रेडिट तुला नक्कीच मिळेल लवकर, असं सायलीला अर्जुन म्हणतो. आणि फक्त डॅडच नाही तर घरातील सर्वजण तुझ्याबरोबर आधीसारखे वागतील अशा तो आता सायलीला दाखवतो. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन हा आतमध्ये येतो, सायली किचनमध्ये जाते. मग कल्पना आता सायलीचा थोडा रागराग करत असते आणि तिला काही वस्तू माहीत नसतात नक्की कुठे ठेवल्या आहेत. तर आता कल्पना म्हणत असते अहो काजूची पेस्ट कुठे ठेवली आहे? मग सायली अर्जुनला म्हणत असते अहो काजूची पेस्ट आहे ना ती डीप फ्रीजरमध्ये ठेवली आहे. मग अर्जुन आणि त्याचबरोबर प्रताप दोघेही आता हसत असतात. काही वेळाने दोघेही मिळून स्वयंपाक बनवतात. तर अर्जुनला खूप आनंद होतो आणि प्रतापला देखील.
त्यानंतर आता अश्विन घरी आलेला असतो, त्यामुळे सर्वजण आपापल्या परीने त्याला गिफ्ट देतात। तर अर्जुनने लहानपणीची एक गाडी अश्विनच्या आवडीची त्याला पुन्हा ती भेट दिलेली असते। मग आता अर्जुन हा म्हणतो एकदा ओपन करून बघ। अश्विन ती ओपन करून पाहतो आणि त्याला खूपच आनंद होतो ना अर्जुनला तो मिठी मारतो। अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।